नमस्कार मित्रांनो. पद्मदुर्ग हा अरबी समुद्रातील एक अतिशय महत्त्वाचा जलदुर्ग असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी सामर्थ्याचे ते एक जिवंत प्रतीक आहे. कोकण किनारपट्टीच्या रक्षणासाठी आणि जंजिऱ्याच्या सिद्धीला सडेतोड उत्तर देण्यासाठी या किल्ल्याची उभारणी करण्यात आली होती. मुरुडचा जंजिरा किल्ला जिंकणे कठीण जात असताना सिद्धीच्या उपद्रवाला आळा घालण्यासाठी महाराजांनी पद्मदुर्ग बांधण्याचे ठरवले. जसा घरास उंदीर तसा हा सिद्धी, असे महाराजांनी एका पत्रात नमूद केले होते. सिद्धीच्या आरमारावर लक्ष ठेवणे आणि स्वराज्याच्या समुद्री सीमा सुरक्षित करणे हा यामागचा मुख्य हेतू होता. 1676च्या सुमारास या किल्ल्याचे काम पूर्ण झाले. हा किल्ला रायगड जिल्ह्यातील मुरुडच्या समुद्रात किनाऱ्यापासून साधारण 4 किलोमीटर अंतरावर आहे. अरबी समुद्रातील कासा नावाच्या एका मोठ्या खडकावर हा किल्ला बांधला गेला असल्यामुळे याला कासा किल्ला असेही म्हणतात. मुरुडच्या किनाऱ्यावरून या किल्ल्याचे स्पष्ट दर्शन होते. या किल्ल्याचे बांधकाम सुरू असताना सिद्धीने अनेकदा अडथळे आणले आणि बांधकाम साहित्याच्या नौकांवर हल्ले केले. मात्र महाराजांचे सुभेदार लाय पाटील यांनी अत्यंत साहसाने आणि कौशल्याने हे काम पूर्णत्वास नेले. लाय पाटलांच्या या पराक्रमावर खुश होऊन महाराजांनी त्यांना पालखीचा मान देऊ केला होता. शिवरायांनी या किल्ल्याबद्दल म्हटले होते की पद्मदुर्ग वसवून जंजिऱ्याच्या उरावर दुसरी राजपुरीच उभी केली आहे. किल्ल्याची रचना कमळाच्या पाकळ्यांसारखी आहे, म्हणून याला पद्मदुर्ग हे सार्थ नाव देण्यात आले. लाटांचा प्रचंड मारा सहन करण्यासाठी याची तटबंदी अतिशय भक्कम असून ती बांधताना शिशाचा वापर करण्यात आला आहे. मुख्य किल्ल्याला संरक्षण देण्यासाठी शेजारीचे एक पडकोट देखील बांधला आहे. किल्ल्यावर आजही मजबूत बुरुज, पाण्याचे टाके आणि ऐतिहासिक तोफा पाहायला मिळतात. पद्मदुर्ग हा स्वराज्याच्या आरमाराचा एक प्रमुख आधारस्तंभ होता. या किल्ल्यामुळे जंजिऱ्याच्या सिद्धीची रसद तोडणे सोपे झाले. समुद्रातून होणाऱ्या परकीय आक्रमणांना रोखण्यासाठी आणि कोकणच्या व्यापारावर नियंत्रण मिळवण्यासाठी या किल्ल्याने मोठी ऐतिहासिक भूमिका बजावली आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय शिवराय.